शेतकऱ्यांचं. कधी ना पाऊस पडत होता इतका पाऊस पडतोय. आता पाऊस उघडायला लागला त्यात पुन्हा म्हटलं की शेतकऱ्यांना जे मक्का आहे ती तोडून टाकली. त्यात बी आता पाऊस पडला. अर्धी मक्का इथे खाली, काही अर्धी उभी, त्यात बी पावसानं ती मक्का असाच पाऊस चालवला ती मक्का पुन्हा उगवून येईल. हे बघा, मक्का उभी पण आहे आणि शेतकऱ्यांना जी मक्का तोडून टाकली ती डायरेक्ट पाण्यावर तरंगू राहिली. आता मला सांगा तुम्ही ही मक्का कशी नीट राहील? खूप अवघड झालं यावर्षी. सर्वच डायरेक्ट म्हणजे हातात आलेला माल हा हिसकावून घेतला. निसर्ग आहे शेवटी, त्याच्या पुढे थोडी कोणाचं चालतं. पण जी नुकसान होते याच्यामध्ये शेतकऱ्यांचीच होती.